मी अनिल शंकर करंजोकर। आज आपला अडाणी न्यूट्रिशनचा पहिला भाग आहे। आज आपण एका गुलाबी ठिक्याबद्दल बोलणार आहोत आणि शिकणार आहोत। एकदा काय झालं, हा ठिका आहे गुलाबी ठिका। आपण हा खूप गाण्यामध्ये येत होता, तर म्युझिशियन बोलले हा ठेका आपण लिहायला झाला तर खूप लांबवर जाणार, तर काय करायला पाहिजे। मग आम्ही ह्या ठेक्याला एक गुलाबी नाव ठेवलं आणि तो सगळ्यांनी छान वाजवला आणि अख्खं गाणं मस्त झालं एकदम। हा ठेका खूप संगीतकारांनी भजनामध्ये वापरलेला आहे, भावगीतामध्ये वापरला आहे, लावणीमध्ये वापरला आहे, कव्वालीमध्ये वापरलेला आहे। आता मी तुम्हाला ही गुलाबी ठिका म्हणजे हा केरव्यात मोडतो, ह्याचं नोटेशन कसं लिहावं ते मी तुम्हाला दाखवतो। हा एक बार रेस्ट आहे, बरोबर। हा एक बार रेस्ट, नंतर वन ताता दादा, बरोबर आहे। हा आला एक बारचा पिकअप, नंतर हा गुलाबी ठिका, गुलाबी ठिका। ह्याच्यात फक्त आकडा घालायचा। धातिक ते नाक दिन, धातिक ते नाक दिन, असं खूप वेळ लिहायला काय गरज नाहीये। आता आपण हा 5 बार लिहूया, बरोबर आहे। आणि वन दा 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 दा। आता हे दुसरं आहे, तर कसं लिहायचं, गुलाबी ठेका, बरोबर आहे। आणि हे 7 बार, 7 बार लिहायचे आणि तीनांना तीन, बरोबर आहे। हा एक बारचा झाला। हा बोलायचा कसा, धाती ते नाक दिन, दोन ते नाक दिन, तीन दिन, दिन 4, 5, 6, 7, ता 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 ता। आता हा पण तिसरा लिहूया, एक गुलाबी तीन बार आणि ब्रेक, परत गुलाबी तीन बार आणि ब्रेक। आता हा बोलायचा कसा, धातिक ते नाक दिन, धातिक ते नाक दिन, धातिक ते नाक दिन ब्रेक, धातिक ते नाक दिन, धातिक ते नाक दिन, धातिक ते नाक दिन ब्रेक। आता मी तुम्हाला हा पहिला ठिका वाजून दाखवतो। एक, आता मी तुम्हाला दुसरा ठिका वाजून दाखवतो। आता मी तुम्हाला तिसरा वाजून दाखवतो। गुलाबी ठेका हा कोणकोणत्या गाण्यामध्ये वाजवलाय तो मी तुम्हाला ऐकवतो।
तुम कितनी अच्छी हो, कितनी भोली हो, प्यारी प्यारी हो, ओ माँ, ओ माँ. आणि मिलन पिक्चर मधले अंतरामध्ये मागद बेदारी श्री पुरवैया जाना कहा है तेरे दरिया किनारा. ह्या गाण्याला वाजवला आहे. परत छोड़ दो आचल तुम्हारा क्या करेगा, ओ छोड़ दे तुम्हारा क्या करेगा. आणखी एक छोटीशी टिप देतो तुम्हाला. हे नोटेशन मोजताना, अंक मोजताना मनातल्या मनात मोजा, म्हणजे कोणाला कळलं नाही पाहिजे की तुम्ही काय चालवले. तुम्हाला शॉर्टकटमध्ये कसं गाणं लिहायचं एका पानावर येईल असं ते मी आज दाखवतो. तसं तुम्ही लिहायचा प्रयत्न केला तर जरूर तुम्ही वाजवाल छान. मी सह्याद्रीवर ढोलकी झाली बोलकी हा माझा संकल्पनेचा कार्यक्रम मी एक 6 महिने व्यवस्थित चालला एकदम आणि छान लोकांना आवडलाही तो. पण त्याच्यानंतर काय मी एवढं काय केलं नाही. पण माझी बायको मिलन करंजवकर आणि मुलगी निमिषा करंजवकर यांनी बोलले की तुम्ही आता थोडासा वेळ आहे तर मुलांसाठी काहीतरी करा. तुम्हाला जर हा अडाणी नोटेशनचा भाग आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.